केसनंद येथे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरु विठ्ठल महाराज फुरसुंगीकर यांच्या कृपा प्रसादानेच आणि गुरुवर्य भाऊ महाराज फुरसुंगीकर यांच्या मार्गदर्शनाने देवपंच देवस्थान यांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, वाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, अन्नप्रसाद आणि हरिजागर अशा कार्यक्रमाचं भव्य आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। गुढीपाडवा ते रामनवमी अशी 32 वर्षांची अखंड परंपरा सुरू असून पारायण सोहळ्याचे हे 33वे वर्ष आहे। हे हरिभक्त पारायण भाऊ महाराज फुरसुंगीकर यांचे रामनवमीला रामजन्माचे कीर्तन होणार असून हरिभक्त पारायण सागर महाराज बोराटे नातेपुते यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताह सोहळ्याची सांगता होणार असून दिवसेंदिवस भाविकांचा प्रतिसाद चांगलाच लाभतोय। पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन केसनंद ग्रामस्थांकडून करण्यात आलेलं आहे। अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्तानं गावातील सर्व ग्रामस्थ या सोहळ्यासाठी मदत करत असतात। आर्थिक मदत असू द्या, अन्नदान असू द्या, आणि त्यांच्यामुळे हा सोहळा मोठ्या दिमाखामध्ये 33व्या वर्षात पदार्पण करीत असताना आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल समस्त केसनंद ग्रामस्थ असतील त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। आज केसनंद गावामध्ये 33 वर्षाचा हा सप्ताह सोहळ्याचा कार्यक्रम गाथा पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल च्या माध्यमातून 33 वर्षे गावामध्ये आज या सोहळ्याला पूर्ण होत आहे। गेली 33 वर्षापासून स्वर्गीय बाबूराव गळंगी असतील, स्वर्गीय जांभरेबाव असतील, लोखंडे असतील, तर भगवान काका असतील, या मंडळींनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने या सप्ताहाला सुरुवात केली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये येवलेश्वर रोप लाविलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या ठिकाणी भाऊ महाराज फुरसुंगीकर यांच्या लिबराज महाराजांनी गेले 12 पिढ्यापासून केसनंद गावाला वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शन आणि सातत्यानं या ठिकाणी सगळ्यांना या संप्रदायामध्ये येण्याचं आव्हान सातत्याने कुटुंबानं केलं। त्यांचा आदर्श म्हणून गाव आज या ठिकाणी 33 वर्षामध्ये पदार्पण करत असताना पंचक्रोशीमध्ये भव्य आणि दिव्य असा गाथापारायण सोहळा, अन्नदान आणि ज्ञानदान पंचक्रोशीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय नावाजलेला हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो। अशा सोहळ्यामध्ये केसनंद गावातील जोगेश्वरी भजनी मंडळ असेल, महिला भजनी मंडळ असेल, विठ्ठल भजनी मंडळ असेल, भैरवनाथ भजनी मंडळ असेल आणि जोगेश्वरी प्रासादिक दिंडी असेल आणि सगळे टाळकरी, माळकरी, वारकरी हे सगळे मिळून गावातले भाविक भक्तजन सगळेजण या ठिकाणी अतिशय मोठ्या दिमाखामध्ये गेली 7 दिवस 9 दिवस 9 कीर्तन आणि 9 जेवण या ठिकाणी लाखो रुपयाचा खर्च ग्रामस्थांच्या माध्यमातून अतिशय आनंदाने सोहळा या ठिकाणी पार पडत असतो। सातत्याने या ठिकाणी विशेष सहकार्य भजनी मंडळ, जोगेश्वरी प्रासादिक दिंडी, गावातली सगळी भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदायामध्ये काम करणारी सगळी मंडळी, राजकीय मंडळी सुद्धा या सामाजिक कामामध्ये, धार्मिक कामामध्ये आपला कुठलाही राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळे एकत्र येऊन अतिशय दिमाखाने हे सोहळा अतिशय मोठ्या दिमाखाने पार पडत असतात। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।